साधारणतः माझ्या घरापासून 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या आश्रमात आम्ही जाण्याचा अचानक प्लॅन केला. मला असं वाटतं जो प्लॅन आपण अचानक करतो ना तो जास्त सक्सेसफुल होतो. माझ्यासोबत माझे दादा, वहिनी, आमच्या बदमाश कंपनीचे ओनर म्हणजे माझ्या भाचा हर्षवर्धन आणि माझी भाची विश्वजा आमच्यासोबत होते. त्यांचे सूर, रडारडी, हट्ट असा आमचा एकंदरीत प्रवास सुरू होता. गगनगिरी महाराजांच्या आश्रमाजवळ असणारा एक हिडन आणि सुंदर पॉईंट जो अजूनही फारसा गजबजलेला नाही आहे असा हा पॉईंट माउंट अल्टेरा गोल्फ काउंटी जो आम्हाला आमच्या दादाने दाखवला. ज्या पॉईंटवर भन्नाट अशी शांतता, तेथील नैसर्गिक वातावरण मनाला शांत करणारं आणि मनाला एक वेगळा आनंद देणारं होतं. या ठिकाणी मी माझ्या भाची विश्वजासोबत प्रचंड मस्ती घातली. आम्ही दोघींनी छान असे फोटोज क्लिक केले जे आमच्या ॲक्च्युली वहिनींनी केले, पण आमचे मुमेंट जे आहे ते कॅप्चर करण्याचं काम आमच्या वहिनींनी केलं. त्यानंतर मी माझ्या दादा वहिनीसोबत छान फोटोज काढले. पण या फोटोजमध्ये ना कुठेच हर्षवर्धन दिसणार नाही तुम्हाला. त्याचं कारण की त्याला स्वतःचा स्पेस एन्जॉय करायचा होता. त्याला कुठलाच फोटो काढायचा नव्हता. असा हा आमचा हर्षवर्धन. त्यानंतर आम्ही गगनगिरी महाराजांच्या आश्रमाजवळ पोचलो. त्याचे काही फोटोज आणि क्लिप्स मी इथे दिलेले आहेत. तिथून एक सुंदर अशी नदी वाहते. पातळगंगा असं त्या नदीचं नाव आहे. म्हणजे मी गुगलवर सर्च केलं आहे. त्याचं नाव जे नदी दिसती वाहणारी त्याचं नाव आहे पातळगंगा नदी. तिथील जे वातावरण होतं ना ते मनाला उत्साह देणारं आणि शांतता देणारं आध्यात्मिक असं वातावरण होतं. फार छान वाटलं गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट देऊन. मन शांत झाल्यासारखं वाटलं.